या संदर्भात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी एक जाणून घेऊया, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी अटकेत आहेत, मात्र या सगळ्या प्रकरणी आकाचा आका म्हणून धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहेत। त्यांच्या पक्षातल्या नेत्यांसह इतरही नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रीजी यांच्याकडून जे वक्तव्य आलेले आहे, त्यांनी धनंजय मुंडे यांची जी पाठराखण केलेली आहे त्यावरून सुद्धा सवाल उपस्थित केले जातात आणि या सगळ्या संदर्भात आपण थेट महंत नामदेव शास्त्रीजी यांच्याशीच बोलणार आहोत। महंत नामदेव शास्त्रीजी, TV9 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात आधी हा एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडला, धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत, स्वपक्षातल्या नेत्यांकडून सुद्धा आरोप होत आहेत, विरोधातल्या नेत्यांकडून आरोप होत आहेत। हे सगळं असताना तुम्ही जे म्हणताय की ते गुन्हेगार नाहीत, हे 100% सांगतो, हे नेमकं कुठल्या आधारावर? तुम्हाला असं का वाटतंय की ते गुन्हेगार नाहीयेत? याबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? तुम्हाला कोणी सांगितलं मी गुन्हेगार नाही म्हटलेलं किंवा अजून काही बोललेलं? माझं वक्तव्य असं आहे की धनंजय मुंडेची अवस्था, त्याची मानसिकता याला आधार दिलेला आहे मी, आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की माझा तुम्हाला पाठिंबा आहे। पाठिंबा आहे हा धनंजयचा विषय झाला, आणि संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे ती जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशी व्हावी हे मुख्यमंत्री प्रयत्न करतात, अजित पवार साहेब जे प्रयत्न करतात, उपमुख्यमंत्री, यंत्रणा काम करते आहेत, न्यायालयीन व्यवस्था चालू आहेत, याच्यामध्ये नामदेव शास्त्रीचा रोल कुठे आलेला आहे? मी कधीही वारकरी असल्यामुळे, वैष्णव असल्यामुळे मी कधी हत्येला सपोर्ट करत नाही। आम्ही शाकाहारी माणसं आहेत, आम्ही प्राणी मारत नाहीत। माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला म्हणजे सपोर्ट करू असं तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये? पण मग धनंजय मुंडेंची पाठराखण तुम्ही करताय किंवा धनंजय मुंडेंना तुमचा पूर्ण पाठिंबा असेल, मग तो नेमका कसा, म्हणजे या वक्तव्याकडे आम्ही सगळ्यांनी नेमकं कसं बघायचं? मग मी पुढं अजून सांगतो तुम्हाला, धनंजयची आई ही बाबांची शिष्य आहेत, त्यांचे वडील बाबांचे शिष्य आहेत, भगवान बाबाची। परंपरेने ते भगवानगडाचे भक्त आहेत। एखादा भक्त जर गडावर आला आणि त्याला जर आशीर्वाद दिला, त्याचं राजकारण करण्या इतपत कोती बुद्धी महाराष्ट्राची नसावी असं मला वाटतं। तुम्ही भगवानगडाचे आशीर्वाद दिले असं म्हणताय, पण आता सध्या जे काही सगळं सुरू आहे, म्हणजे धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत, संतोष देशमुख यांची हत्या झाली, संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी जनआक्रोश मोर्चे निघालेले आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुमचं जेव्हा हे वक्तव्य समोर येतो त्यानंतर मग सवाल विचारले जात आहेत। प्रश्न असा आहे, ज्यावेळेस धनंजय मुंडे भगवानगडावर आले, त्यांच्या हाताला सलाईनची सुई होती आणि त्याचं रक्त त्या याच्यामध्ये येत होतं, डोळे। भगवानगडावर आल्यानंतर सलाईन लावावं लागलं। तुमच्यामध्ये माझ्यामध्ये माणुसकी जिवंत आहे का नाही हा प्रश्न महत्वाचा आहे, की जो माणसाचा चेहरा 53 दिवसापासून खराब झालेला आहे, त्याच्या हाताला सुई आहे, ब्लड येते, तरी देखील एखाद्या संतांनी आशीर्वाद द्यायचा नाही, ही कुठली भूमिका आहे आपली? कुठली वृत्ती आहे? आणि हत्येचा विषय वेगळा आहे, पाठिंब्याचा विषय वेगळा आहे। परंपरेने जे भगवानगडाचे भक्त आहेत तेच भगवानगड मोठा करतायत, तेच ज्ञानोबाचं मंदिर बांधतायत। आज भगवानगडावर सगळ्या समाजाचे 150 विद्यार्थी आहेत, सगळ्या समाज विनामूल्य गडावर अभ्यास करतायत, 4000 माणसं रोज जेवण करतायत, त्याची दखल घ्या ना। एखाद्याला बी आशीर्वाद दिला त्याचं महाराष्ट्राने एकदम राजकारण करावं एवढ्या लहान बुद्धीचा महाराष्ट्र नाही आहे, आणि माझ्या आशीर्वाद दिल्याने राजकीय पेच प्रसंग निर्माण होण्याचे काही कारण नाही आहेत। हत्येला जर मी सपोर्ट केला असता, आरोपीला सपोर्ट केला असता, तर तुमचं म्हणणं बरोबर होतं। नामदेव शास्त्रीजी, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्यानंतर धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत ते तुम्हाला भेटायला येणार आहेत, कुटुंबासह ते तुमची भेट घेणार आहेत, आणि एक त्यांनी असा विचारलेला आहे प्रश्न की आमच्या माणसाचा तर खून झालेला आहे, मग आम्ही काय करायचं? म्हणजे मानसिकतेचा जो तुम्ही मुद्दा विचारला होता किंवा जो मुद्दा तुम्ही मांडला त्यावर ते असं म्हणतायत की आमच्या माणसाचा तर खून झाला, मग आम्ही काय करायचं? संतोष देशमुखच्या परिवाराची सगळी जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहेत। माणूस परत येत नाही हे सत्य आहे, पण त्यांना जेवढा खर्च लागेल, जितका निधी लागेल, त्यांच्या लग्नापर्यंत त्यांच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे भगवानकडे उचलायला तयार आहेत। अजून काय मदत करू सांगा।
अगोदर 150 विद्यार्थी आहेत, 2 व्यक्ती वाढल्याने भगवानगडाला काही फरक पडत नाही. भगवानगडाचं कर्तव्य शिकवणं आणि पाठराखण करणं. पण एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यातला असा सुद्धा आहे की या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना अशा प्रकारे टार्गेट केल्यानं संप्रदाय अडचणीत येतोय किंवा जातीय सलोखा जो आहे तो बिघडतोय असं तुम्ही वक्तव्य केलं. मग तुम्हाला नेमकं असं का वाटतंय की यामुळे जातीय सलोखा बिघडतोय किंवा संप्रदायावर या सगळ्यामुळे 53 दिवस जातीवाद चालू नाही तर काय चालू आहेत, कोण काय बोलतं काय नाही, हे ग्राउंडची परिस्थिती फार वाईट आहे. ज्ञानेश्वर महाराजापासून आतापर्यंत साधू संतांनी जे कार्य केलेत जातीय सलोखा निभवण्याचं, हे राजकीय वादळामुळे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. ते आणि त्या उद्ध्वस्त झालेल्या शिवायचं काम संतांचं आहे. राजकारणी माणसांनी समाज सलोखा बिघडवलाय, साधू संतांनी तो एकत्रित केलेला आहे. आजही साधू संत एकत्रितच करतायत. संप्रदायावर आक्षेप घ्यायचं काय कारण नाही. जे काही गडावर येतील त्यांनी आशीर्वाद घेऊन जावं, 2 घास घेऊन जावं, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. जातीय सलोखा वारकरी संप्रदाय बिघडवतो का एकत्र करतो. राहिला धनंजय मुंडेचा प्रश्न की संपूर्ण एकत्रित येऊन एका व्यक्तीच्या मागं लागलेला आहे, त्या व्यक्तीने आघात किती सहन करावे. मागच्या वेळेस आघात झालेले आहेत, मध्यंतरी आघात झालेले आहेत, आजही आघात होतात. मानसिक आधार देणं हा वारकरी संप्रदायामध्ये गुन्हा मानला जात नाही. हा, मी जर हत्येचं समर्थन केलं असतं, आरोपीचं समर्थन केलं असतं तर तुमची गोष्ट बोलण्यासारखी समजण्यासारखी आहे. आरोपीला फासावर चढवा, पण जो निर्दोष आहे, अजून दोषी सिद्ध झालेला नाही, त्याला सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर नुसतं बोललं तरी तुम्ही एका साधूवर फिलॉसॉफरवर तुम्ही आक्षेप घेता. म्हणजे कुठली बुद्धी आली, कशी बुद्धी म्हणायची. धनंजय मुंडेंना टार्गेट का केलं जात असावं असं वाटतं. तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. हा आपला भगवानगडाचा विषय आहे. मी आशीर्वाद दिलाय, पाठिंबा दिलाय, एवढाच विषय जर तुम्ही मला विचारला तर जास्त चांगलं राहील. तुमच्या बोलण्यातनं एक इशारा सुद्धा आलेला आहे, म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी तो इशारा होता. तो नेमका का तुम्ही दबाव टाकताय. कुठलाच दबाव. मी राजकीय नाही, मी 4था महंत भगवानगडावर बसून निवृत्त झालेला माणूस आहे मी. आणि दबाव टाकण्याचे कामं वारकरी संप्रदाय करत नाहीत. आणि वारकऱ्याला फिलॉसॉफरला समजून घ्या मॅडम, हे दबाव टाकण्याचं राजकीय लोकांप्रमाणे महंताला समजणं ही समाजाची पहिली चूक आहे. जर एखादा शब्द जरी माझा चुकीचा गेला असेल तो फिलॉसॉफर बनू नये. राजकीय नेत्याप्रमाणे एकाच चाळणीने फिलॉसॉफरला वारकऱ्याला चाळवू नका. त्यांची चाळणी वेगळी ठेवा, आमची चाळणी वेगळी ठेवा. आमच्या सद्भावना आहेत, भावना आहेत, आम्ही पाठिंबा देणारी माणसं आहेत. गेल्या 20 वर्षापासून भगवानगड उभा राहतोय. गरीब जनतेच्या ऊसतोड कामगाराच्या मदतीवर तो उभा राहतोय. आणि त्याच्या रिटर्न काय देतो ते पहा. विनाकारण राजकीय नेत्याप्रमाणे महंताला पण नेता समजून त्याचे मूल्यांकन अशा पद्धतीने करणं चुकीचं आहे. पण या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, म्हणजे अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे की त्या तुम्हाला येणार आहेत, भेटणार आहेत, या सगळ्या प्रकरणातले पुरावे तुमच्या समोर ठेवणार आहेत. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत की समाजाविषयी तुम्ही म्हणताय, मग या आधी समाजातल्या ज्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं ते या सगळ्याच गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे झालेलं होतं, मग त्याविषयी तुमचं म्हणणं काय. खूप सुंदर प्रश्न आहे आपला. ज्या न्यायालयीन प्रविष्ट बाबी आहेत त्या नामदेव शास्त्रीला विचारण्यामध्ये रस आहे का. मी न्यायाधीश आहे, या न्यायालय आहे मी. त्या अंजली दमानिया यांनी त्या न्यायालयात प्रस्तुत करून त्याचा न्याय मागावा. भगवानगडावर कागदपत्र पुरावे आणून नामदेव शास्त्री तुझ्या हातात थोडी सत्ता आहे, न्याय थोडाच आहे माझ्या हातामध्ये. नामदेव शास्त्रीजी झालंय असं की तुम्ही म्हणताय आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला, पण सध्याच्या प्रकरणातला तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा हा सगळा समाज किंवा सगळा साधारणतः राज्याची जनता जी आहे ती याच प्रकारे घेणार आहे की आता आरोप जर होत असतील त्या व्यक्तीवर तर अशा प्रकारे आशीर्वाद आणि पाठिंबा देणं म्हणजे एक प्रकारे ते गुन्हेगारी प्रवृत्तीला समर्थन देण्यासारखं. आणि म्हणूनच जर ते पुरावे तुमच्या समोर ठेवणार असतील तर मग या सगळ्या संदर्भात तुमचं म्हणणं काय. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे. मला एक सांगा, आरोप सिद्ध झाल्यानंतर मी कोणालाही माफ करणार नाही हे मुख्यमंत्र्याचं वक्तव्य आहे, उपमुख्यमंत्र्याचं वक्तव्य आहे. हे मान्य आहे तुम्हाला. हो, हे मान्य आहे का. आरोप सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्याचा
कोणत्याही दोषीला माफ करणार नाही. मग जर त्यांनी जर हे सिद्ध केलं तर जे माफ करणार नाही त्यांच्याकडे पुरावे दाखल करा ना. नामदेव शास्त्री थोडा सत्ताधीश आहे, त्यांना आधीच पुरावे दिलेले आहेत. नामदेव शास्त्रीजी जे माफ करणार सर, मग ते मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारा की तुम्ही माफ का केलं नाही किंवा करणार नाहीत. ते मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री प्रश्न मला विचारून काय फायदा त्याचा? मला कागदपत्र देऊन काय फायदा आहे? मी राजकीय व्यक्ती नाहीये. पण या सगळ्या वक्तव्यांमुळे यावरनच आता राजकारण खरं तर सुरू झालंय. म्हणजे तुमचं वक्तव्य आशीर्वादाचं पाठिंब्याचं कसलं वक्तव्य पण केलंय राजकारण त्यावरूनच आता सुरू झालेलं आहे. अहो कसलं वक्तव्य केलेलं आहे? कसलं वक्तव्य केलं? हाताला सुई घालून आलेला एखादा म्हणजे माणूस ज्याच्या डोळ्यामध्ये दुःख येत आणि हातातून रक्त वाहत त्याला आशीर्वाद देणं. आम्ही संत माणसं आहेत, आमचं अंतःकरण तुमच्या इतकं कठोर नाहीये की तुम्ही आशीर्वाद दिल्यावर सुद्धा राजकारण करतायत. त्या व्यक्तीची अवस्था बघा. पहिल्यांदा 53 दिवसामध्ये त्याला गडावर झोप आली, त्याचा मला आनंद झालाय म्हणून मी आशीर्वाद दिलाय. तुम्ही राजकारण करताना कशाचं करावं याचं तरी भान ठेवा. जे हत्या झाली त्याचे दोषी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतीलच ना ते. पण नामदेव शास्त्री थोडाच दोषी त्याच्यामध्ये. म्हणजे आशीर्वाद सुद्धा देणं संतांचा गुन्हा आहे का? आरोपींना मारहाण झाल्याबद्दलचं जे तुमचं वक्तव्य आहे त्यावरून सुद्धा सवाल केला जातोय. आपला विषय मॅडम, आपला विषय धनंजय मुंडे आहेत आणि दोषीला पाठीमागं दोषीला शिक्षा होणं हा दोनच मुद्दे आहेत. आरोपीच्या लाईफशी कुठलाही माझा संबंध नाही. न्यायालयीन चौकशी होईल. महंत नामदेव शास्त्रीजी, तुम्ही धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताय. पुन्हा एकदा आपण बोलूया. त्यांनी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने सगळं जे काही आता या सगळ्यातनं ते जात आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहेत, टार्गेट त्यांना केलं जात आहे, या सगळ्याबद्दल ते तुमच्याशी बोलले. काय त्यांच्या भावना होत्या? काय त्यांनी तुमच्याकडे नेमकं मांडलं? आम्ही राजकीय थोडंच बोललेलो आहेत. मला काही त्यात फार कळणार आहे असं नाही. आध्यात्मिक बोललो, मानसिक धैर्य वाढवलं, काही कथा सांगितल्या, काही आध्यात्मिक चर्चा केल्या, आधार दिला. अर्जुन ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये गेला होता त्यावेळेस कृष्णाने आधार दिलेला आहे. तीच परंपरा साधू संतांची. जो कोणी डिप्रेशनमध्ये जाईल, मानसिक स्वास्थ्य, त्याला आधार देणे साधूचं काम आहे ते. आणि आमच्या दोघांत झालेली चर्चा जी आहे ती सामुदायिक करायला तुम्ही मला भाग पाडताय आणि पुन्हा मला वरून न्यायाचार्य समजताय. हे जरा गफलत होते असं नाही वाटत? नाही, ते तुमच्याशी बोलले म्हणूनच आम्ही विचारलं की नेमकं काय बोलणं झालं. ठीक आहे. एक मुद्दा असा सुद्धा आहे, मगाशी तुम्ही म्हणाल ग्राउंड रियालिटी सांगितलं तुम्हाला. मानसिक जो माणूस तो राजकीय भाग आहे मॅडम. पण तुम्ही ग्राउंड रियालिटी जाणून घेतली म्हणजे या सगळ्यांनंतर तुम्ही म्हणताय की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे, तर ती नेमकी काय? ती तुमच्याकडून मग जाणून घ्यायला आवडेल. कोणती ग्राउंड रियालिटी? मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. म्हणजे आता हे जे काही सुरू आहे पण ग्राउंड रियालिटी वेगळी. तुम्हाला काय बोलतोय? एक व्यक्ती हातामध्ये सलाईन घेऊन येतो, त्याला 53 दिवस झालं झोप नाही, त्याला आशीर्वाद देणं, त्याच्या मागं उभं राहणं हा महाराष्ट्रामध्ये अपराध आहे का? हत्याऱ्या लोकांना फाशीवर चढवावं, सरकार चौकशी करतं. 2-3 चौकशी चालू आहेत, आरोपी आतमध्ये आहेत. तो न्यायालयीन प्रभाग झाला आणि मी आशीर्वादाचा भाग वेगळा झाला. मॅडम अजून तरी माझी भावना समजून घ्या. आशीर्वाद वेगळा आहे. हत्येच्या पाठीमागं भगवानकडे कधी उभा राहणार नाही. नक्कीच. धन्यवाद महंत नामदेव शास्त्रीजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.